जय भीम नवबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. सार्वजनिक बाजारपेठेतील तुरीची किंमत 12,000 रुपयांवरून क्विंटलमध्ये 7 ते 8,000 रुपयांवर गेली. या वस्तुस्थितीवर सरकारने नियंत्रण ठेवलेले नाही. त्यामुळे बहिराममधील शेतकरी नेते प्रकाश साबळे आणि गोपाळ भालेराव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निषेध केलाय. अमरावतीमध्ये सरकारच्या विरोधात भयंकर घोषणा करताना त्यांनी तुरीला रस्त्यावर फेकून सरकारच्या शेतकऱ्यांच्या धोरणाला विरोध दर्शविला आणि सरकारने 12,000 रुपयांची हमी द्यावी अशी मागणी केली आणि राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. रायगडच्या मुरुड तालुक्यातील बोर्ली कोलमांडले गावात काही भूमाफियांनी 7 एकर कांदळवन असलेल्या जमिनीवर अनधिकृत भराव केल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. इतकंच काय तर भविष्यात संपूर्ण गावच पाण्याखाली बुडणार असल्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे. या प्रकारानंतर स्थानिकांनी अनधिकृत भराव करणाऱ्या भूमाफियांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अनधिकृत भरावामुळे गावच्या कांदळवन प्रजातीची हजारो झाडे या मातीत गाडली गेल्याने वन विभागाने देखील या भागाची पाहणी केली आहे. बॉम्बे पर्यावरण ग्रुपकडून कांदळवन सुरक्षा ग्रुपकडे या संदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागं झालं आहे. प्रांत विभागाने या भागाची पाहणी करून पुढील कारवाई करणार असल्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिलेलं आहे. भराव हटवला पाहिजे, हटवला पाहिजे, भराव हटवला पाहिजे, गावाचं रक्षण झालं पाहिजे, गावाचं रक्षण झालं पाहिजे, हटवला पाहिजे, हटवला पाहिजे, भराव हटवला पाहिजे, गावाचं रक्षण झालं 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 पाहिजे. मी ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली सरपंच बोलते. प्रथम नागरिक म्हणून मी सांगते की आज ह्या कोळी समाजाचा ह्या जागेवर जे मँग्रोव्ज आहे ह्याच्यावर भराव टाकलेला आहे. त्या भरावामुळे कोळी समाजांचं नुकसान झालेलं आहे. हे कोळी समाज आगरी समाज आणि आदिवासी सगळी लोक इथे चिंबोरी कालवं वेगवेगळ्या मच्छी पकडण्यासाठी येतात. पण त्यांचा आज परिस्थिती झालेली आहे. या भरावामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे. दुसरं सांगायचं म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस समुद्राचं पाणी, नदीचं पाणी, नंतर खाडीचं पाणी हे एकत्र येतं आणि त्याच्यामुळे जर भराव टाकला तर ते पाणी कुठे जाणार आणि पाणी जर साचला तर आपल्या गावाला धोका आहे. बोर्ली गावाला धोका आहे त्याचा. बोर्ली गावाला आहेच, पण बोर्ली बांधव आहेत जे किनाऱ्यावर बोटी लावतात. पावसाच्या वेळेला ते बोटी जर वाहून गेले तर काय करणार? लक्ष्मी गोपीचंद कोटकर. इथे खाडी आहे, आम्ही जवळ आहोत खाडीच्या. तर इथे भराव केलाय तो हटला पाहिजे. एवढे वर्ष नव्हता. आमच्या जवळ खाडीच्या जवळ होडे असतात. सध्याच आमच्या गावामध्ये पाणी येते. आम्ही पळापळ होतो आणि आता हे पूर पाणी वाढला तर आमची घरच उपटून जातील. आमची मुलाबाला इथे नाही. मुंबईला आम्ही जर वाहून गेलो त्या मुलांना दिसू काय? संजय जगन्नाथ जाधव, वन परिमंडळ अधिकारी रोहा, अतिरिक्त कार्यभार अलिबाग. आमच्याकडे अलिबाग कांदळवन कक्ष येथे मँग्रोव्ह सेल ॲपवर तक्रार आल्यानुसार आणि इथं आम्ही जाग्यावर आज दिनांक 24/1/2025 रोजी स्थळ पाहणीसाठी मंडळ निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सरपंच, पंडित साहेब आणि प्रादेशिकचे स्टॉप आणि आमचे सहकारी
हे जाग्यावर आल्यानुसार स्थळ पाणी केले असता गावकरी लोक आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त पाणीनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या म्हणजे प्रायव्हेट जागेत किंवा सरकारी जागेत इथं मातीचा कांदळवन भराव केलेला आहे आणि त्यानुसार त्यांची मागणी आहे की ती माती काढावे असं त्यांचं हे आहे. त्यानुसार आम्ही आमच्या सर्चनुसार काय जे होईल त्याच्यानुसार आम्ही रिपोर्ट सादर करू. माझं नाव प्रेमा गोपचंद सोनेकर. आता एवढी वर्ष आमचे कोळी बांधव आगरी सोसुरायकर म्हटलं म्हणजे सगळी लोक मच्छी पकडायला येतात आणि ह्याच्यावर लोकांचा उदरनिर्वाह होतो. पण आता हा भराव टाकल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे. लोकांच्या पोटावर पाय आलेले आहेत. त्याच्यानंतर आता हा भरावामुळे जर पाणी भरला आणि पाणी जर गावात शिरला तर आमच्या लोकांचं मोठं नुकसान होणार आहे. आणि आमच्या लोकांचाच नाही, आमच्या कोळी बांधवांचा सगळ्यांचा, जे कोणी नाकवा लोक आहेत ज्यांच्या होड्या आहेत त्या होड्यांनासुद्धा म्हणजे धोका आहे. तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाच पाहिजे, हे हटवलाच पाहिजे, अतिक्रमण हटवलाच पाहिजे ह्यांचा. मी अनिल पंडित, बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपमधून आमच्याकडे इकडच्या काही लोकल्स बोर्ली गावातनं काही तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनुसार ऑनलाईन कंप्लेंट आम्ही मँग्रोव्ह सेल डिपार्टमेंटला केली. मँग्रोव्ह सेलकडनं आज त्याची साईट व्हिजिट झालेली आहे आणि साईट व्हिजिटमध्ये आम्ही निदर्शनास असं आलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर कांदळवनावर इथे भराव टाकण्यात आलेला आहे आणि अनधिकृत भराव टाकलेला आहे. त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर साईडला ट्री कटिंगसुद्धा झालेली आहे. या कुठल्याही ट्री कटिंगचं परमिशन आत्तापर्यंत घेतलेला नाही असा आमचा अंदाज आहे. मँग्रोव्ह जर भराव झालेला आहे हा तो सरळ दिसतोच आहे आणि तो पूर्णपणे अनधिकृतपणे आहे. त्याप्रमाणे आज सर्कल ऑफिसर, इकडचे सरपंच मॅडम, मँग्रोव्ह सेल डिपार्टमेंटची माणसं, फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं आणि आम्ही स्वतः येऊन ही साईट व्हिजिट कंप्लीट करत आहे आणि पूर्णपणे हा मँग्रोव्हवर टाकलेला भराव आहे अनधिकृत आहे असं आमचा भराव आहे. साधारणतः किती कांदळ इथे आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे 6 ते 7 गट नंबर दिलेले आहेत. त्या गट नंबरवर हा झालेला आहे भराव. काय मागणी आहे आपली नेमकी? भराव जर अनधिकृतपणे झालेला आहे तो जर पंचनाम्यामध्ये सिद्ध होईलच. रेस्टोरेशनसाठी पुन्हा सरकारने डिपार्टमेंटने प्रयत्न करावेत. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकातून कोल्हापूर ते परभणी असे भव्य यात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक वैभव कांबळे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली. या यात्रेत कोल्हापुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कांबळे यांनी केले आहे. 26 जानेवारी 2025 पासून संविधान अंमलबजावणीचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे आम्ही संविधानाचा सन्मान करण्यासाठी आणि तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी कोल्हापूर येथून बिंदू चौक ते परभणीपर्यंत संविधान सन्मान तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आणि या तिरंगा यात्रेसाठी बिंदू चौकामध्ये 26 जानेवारीला दुपारी 12 वाजता सर्व जिल्ह्यातील या ठिकाणी संविधानप्रेमींनी, संविधान मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा असं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करत आहे. मुर्दाबाद मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद अशा घोषणा देत सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इलेक्शन कमिशन आणि युती सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्याविरोधात लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी या पार्श्वभूमीवर निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, इचलकरंजी शहराचे शहराध्यक्ष शशांक बावस्कर, सूर्यकांत पाटील, वसंतराव, प्राध्यापक वसंतराव कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. इलेक्शन कमिशन मुर्दाबाद 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 इलेक्शन कमिशन मुर्दाबाद. आमचा पराभव झालेला आहे आणि मी तो मान्य करतो. आणि ह्या पराभवाचं कारण आम्ही देत असताना आम्ही अंतर्गत
चर्चा केलेलीच आहे. तर त्यातलं हेही कारण आहे की आमचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात ज्या वेळेला भाजप मतदारसंख्या वाढवत होती, आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मतदारांची नावं कमी करत होती, त्यावेळेला आपण दक्षता ठेवणं गरजेचं होतं. आम्ही ती ठेवली नाही हे आम्ही मान्यच करतो. हे पराभवाचं प्रमुख कारण आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की हे इलेक्शन कमिशनवर आम्ही चुकून विश्वास ठेवला की ही प्रक्रिया ते कुठलाही राजकीय दबाव न आणता पार पाडतील. मात्र ते झालेलं नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी आमचा पराभव झाला आणि आम्ही शांत होतो असं नाही. आम्ही प्रत्येक उमेदवारांना पक्षातर्फे कळवलेलं की तुम्ही ह्या ठिकाणी जरा दक्ष राहिलं पाहिजे, तर आपण कुठेतरी कमी पडलो. शासनाने त्या ठिकाणी जे BLO त्यांच्या मार्फत नेमले होते त्या जास्त शासकीय कर्मचारीच होते, खालच्या श्रेणीतले कर्मचारी होते. त्यांचाही वापर दुरुपयोग झाल्याचं काही घटना पक्षाकडे आलेल्या आहेत. ह्या BLO नेमलेले अधिकारी मतदाना दिवशी हे मतदान केंद्राच्या आवारातच होते आणि त्यांना तो अधिकार दिला गेला, तोही चुकीचा आहे. तक्रार होती की महिला मतदानाला जात असताना त्यांना सुद्धा कुणाला मतदान करावं हे त्या BLOंकडनं पण सांगण्यात येत होतं. या सर्व गोष्टीत आम्ही कुठेतरी कमी पडलो हे आम्ही मान्य केलं पाहिजे, म्हणून आमचा पराभव झाला. मात्र इलेक्शन कमिशननी पारदर्शकता जी पाळली पाहिजे ती पाळली गेली नाही. त्यांचं जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली, आयुक्त ह्यांनी तांत्रिक उत्तरं दिली पाहिजेत. त्यांची उत्तरं ही भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे उत्तरं येतात. आम्ही एक तांत्रिक प्रश्न विचारलाय, 5 ते 6 तुम्ही सांगता 76 लोकांनी मतदान केलं, ते म्हणतात 1,00,000 बूथ आहेत आणि त्यावेळेस झालं असेल, आमची हरकत नाही. पण तुम्ही जर 5 ते 6 नेमकं मतदान झालं किती, वाढीवमध्ये 6 ते 7 झालं किती, ते म्हणतच नाहीत की वाढीवमध्ये झालंय. ते म्हणतात 5 ते 6 मध्येच मतदान झाले आणि ते 76 लाख मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. ते म्हणतच नाहीत वाढीव आहे. जर वाढीव वेळेत झालं असेल तर वाढीव वेळेत किती झालं, कुठल्या कुठल्या बूथवर तुम्ही वाढीव ठेवलं, त्या प्रत्येक बूथवर 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 12पर्यंत चालू ठेवलं का मतमोजणीपर्यंत तुम्ही चालूच ठेवलं होतं. बऱ्याच ठिकाणी मशीनमध्ये सुद्धा आम्ही तर तांत्रिक प्रश्न काय विचारायचा अडचण नाही की एक मशीन 100% 99% बॅटरी दाखवते, एक मशीन 63% बॅटरी दाखवते. मग ही मशीन रिचार्ज करण्यात आली होती का, आली होती तर त्यावेळेला कुणाच्या सह्या घेतल्या होत्या का, ह्याचं उत्तर देत नाहीत. हे म्हणतात नाही काय मशीन बॅटरी 100% टिकते, पण कशी टिकली, राहिली कशी, ह्याचं स्पष्टीकरण तांत्रिक जर उत्तर द्यायचे असेल तर हे तांत्रिक उत्तर आहेत, ते द्या आम्हाला डिफाईन करून की का एक मशीन 50% बॅटरीपर्यंत खाली येते आणि दुसरी मशीन काहीच खाली येत नाही, 100% दिवसभर 10-12 तास बटणं दाबून दाबून लोक बटणं दाबायला लागले, आवाज यायला लागला, बीप यायला लागला, सगळं चाललंय, प्रिंट व्हायला लागलं, पण बॅटरी कमीच झाली नाही. हे स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही. आम्हालाही ह्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवायचा आहे. मात्र ही जर पारदर्शकता त्यांनी नाही पाळली तर आमचाच नव्हे तर सामान्य माणसांचा सुद्धा पूर्णपणे ह्या इलेक्शन कमिशनवरनंच आणि लोकशाहीवरनंच विश्वास उठतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क
मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. दिनांक 23 जानेवारी रोजी संस्थेचे उपसंचालक प्रदीप दुर्गे यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजित आलटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो, 100 मीटर आणि 200 मीटर धावणे, बुद्धिबळ, कॅरम अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. पिंपरी चिंचवड शहरातील किवळे आदर्शनगर येथील कचरा वाहतूक केंद्र हटाव मोहीम आंदोलन खासदार बारणेच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील किवळे सन 66 मध्ये आरक्षण क्रमांक 4/103 मध्ये अनधिकृतपणे कचरा वाहतूक केंद्राचे काम सुरू केले. कचरा वाहतूक केंद्र रद्द करून नागरी वसाहतीपासून दूर सुरू करावे यासाठी किवळे गाव सन 2002 पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये समाविष्ट झाल्यानंतर स्थानिक नागरिक, नगरसेवक, आमदार व मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त यांना सदर आरक्षण रद्द करावे याकरिता पत्रव्यवहार तसेच पिंपरी चिंचवड महासभेत ठराव मंजूर होऊनही महानगरपालिका पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले. यामुळे युवा सेना, मावळ लोकसभा जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, फुले शाहू आंबेडकर विचारमंच पुणे, जिल्हा संस्थापक धर्मपाल तंतरपाळे व स्थानिक रहिवासी राजारामनगर येथील हजारो नागरिकांनी कचरा वाहतूक केंद्र आरक्षण रद्द करावे म्हणून आंदोलन व मोर्चा काढलाय. केंद्र हटाओ, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. अरे मागण्या आमच्या हक्काच्या, मागण्या आमच्या हक्काच्या. महानगरपालिका प्रशासनाचा, महानगरपालिका प्रशासनाचा जो हमसे टकराएगा, जो हमसे टकराएगा, जो जुर्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा. अरे जो जुर्म के टक्कर में. या संदर्भामध्ये नागरिकांशी बोललो. नागरिकांनी सविस्तर निवेदन दिलं. या परिसरामध्ये कचरा संकलन करणारं केंद्र महापालिकेच्या वतीनं उभारणी चालू आहे. महापालिका आयुक्त संबंधित अधिकाऱ्याशी माझी चर्चा झालेली आणि महापालिकेच्या आयुक्तांना मी स्पष्टपणे सूचना दिल्या, जोपर्यंत स्थानिक नागरिकांशी मी स्वतः आपल्याशी बोलत नाही, बैठक घेत नाही, तोपर्यंत जबरदस्तीने कुठलंही काम करायचं नाही. आता तुम्ही काय आश्वासन दिले ना? मी यांना हेच सांगितलं आहे की आंदोलन स्थगित करा नागरिकांना आणि महापालिका आयुक्तांबरोबर आपण थोड्या दिवसात बैठक घेऊ. नवोदय जय भीम. आज आपण थेट पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहराच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आहोत. प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी आदर्शनगरच्या कोपऱ्यावरती आहोत आणि थेट या ठिकाणी आपण पाहतो की गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी कचऱ्याचं संकलन करणारी जी जागा आहे महानगरपालिकेने जे न कुणाला सांगता अचानकपणे जे आरक्षण टाकून जे काही केलेलं आहे त्यावरती आज थेट ते हटवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन आहे. आपल्यासोबत राजेंद्र तरस आहेत की त्यांनी वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला आहे. त्याच समेत आज ह्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होतं आहे ते आपले फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष धर्मपालजी तंत्रपाळे आहेत. आपण यांच्याशी संवाद साधूयात की नक्की काय आहे, कारण हा जे कचरा संकलन आहे बाजूला मोठमोठ्या टावर आत्ता उभे राहतात आहेत, रस्त्याचे विकास सेवा होत आहे. राजेंद्रजी काय सांगाल की नक्की काय विषय होता, कशा प्रकारे आंदोलनाची थिणगी उठली, कारण अनेक नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले आहेत. रावेत किवळे म्हटलं की रावेत आणि किवळे पहिलं कुठंतरी एक सोसायटी म्हणून एकत्र काम करत होती. आज वेगवेगळे पट्टे दिसतात, तिकडे विकास दिसतोय, इकडे विकास दिसत नाही. अनेक सुविधांचा अभाव या ठिकाणी दिसतोय. इकडचे नगरसेवक कुठंतरी काम करण्यात कमी पडतात आहेत का रावेतचे नगरसेवक या ठिकाणी दुर्लक्ष करतात? काय नक्की आजच्या आंदोलनाची
आज तसं पाहायला गेलं किवळे सर्व नंबर 66/2/3 या ठिकाणी जो आरक्षण क्रमांक 4/103 हे जे इथं कचरा संकलन केंद्राचं आरक्षण केलेलं ज्या त्यांनी हे पूर्वनियोजित होतं, परंतु पूर्वनियोजित असताना महानगरपालिकेने या ठिकाणी केवले बिल्डरला परवानगी का दिली? तर या ठिकाणी कचरा संकलन केंद्र तुम्ही अगोदर टाकलं तर या गोरगरीब जनतेची या ठिकाणी फसवणूक झाली नव्हती पाहिजे. आणि त्यातल्या पालिकेतील मुद्दा म्हणजे 2021ला महासभेने त्या ठिकाणी ठराव केला होता हे रद्द करण्यासाठी, परंतु हा ठराव ह्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी तो पुढे नेला नाही आणि जे त्याची ठराव झाल्यानंतर जी प्रोसेस करायची ती त्यांनी केली नाही. त्याच्यामुळे आज ते तसंच अर्धवट राहिलं आणि आज त्या ठरावाच्या प्रतला केराची टोपली दाखवलेली. आणि त्याच्या पुढचा विषय सांगायचा झाला, तुम्ही विचारल्याप्रमाणे की किवळे रावेतमध्ये विकास वगैरे काय, की रावेतमध्ये सुद्धा विकास नाही आहे. विकास फक्त हा डीमार्ट एरियामध्ये आहे आणि ते डीमार्ट म्हणजे प्राधिकरणमध्ये. मी त्या क्षेत्रात काम करतो म्हणून मला त्या माहिती घेतलेली मी. रावेत प्राधिकरण हे प्राधिकरणाकडनं विकास झालेला आहे. तुम्ही सांगा या चंद्रभागा कॉर्नरमध्ये एकतरी गार्डन दाखवा मला, एकतरी नाना नानी पार्क दाखवा मला. त्या ठिकाणी सुविधा पण नाही आहेत. बरेच सोसायटीधारक या ठिकाणी आले होते. राहिला विषय किवळेचा, 97ला गाव गेले, 2002ला पहिली निवडणूक झाली. त्याच्यानंतर जी गोष्ट अशी झालेली की या ठिकाणी यांनी एक आरक्षण ताब्यात घेतलं नाही की या ठिकाणी एक गार्डन केलेलं नाही. महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी काल हाच प्रश्न केला, जर इथे एक गार्डन तुम्ही बांधत नाही आणि या ठिकाणी कचरा संकलन केंद्र विकसित करण्यासाठी जर तुम्ही या ठिकाणी गाठ घालता, हा कशासाठी घालताय? ते बिनलाजगत आम्हाला उत्तर देतात की आमचं चुकलेलं आहे, आम्हाला माहिती, पण आता आम्ही DP रोड करायला घेतलेले आहेत, परंतु टॅक्सला सुट्टी दिलेली नाही आहे त्यांनी. आणि याच सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशातनं त्यांनी लावलेली ही विल्हेवाट येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये या ठिकाणी जे सोसायटीधारक असेल, या ठिकाणचे स्थानिक नागरिक असेल, हे जनता त्यांना त्या मतदान रूपी त्यात ज्यांनी काम केलं नाही त्यांना उत्तर देतील आणि ज्यांनी काय काम करतात त्यांना ते पण उत्तर देतील, असा आशीर्वाद जनतेचा असेल. आणि याच कारणामुळं आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि या ठिकाणी आंदोलन आमचं झालेलं आहे. खासदार साहेबांच्या विनंतीला मानून आम्ही या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. किवळे गाव ग्रामस्थ आणि रावेत या सगळ्या संयुक्तरित्या या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. कचरा वाहतूक केंद्राचं जे आरक्षण पडल्यापासून कुंडलिकजी आमले साहेब असतील, श्यामजी भोसले साहेब असतील, त्याचप्रमाणे बापूजी कदम असतील यांनी या प्रश्नासाठी सन्माननीय सुदामरावजी तरस यांच्या नेतृत्वाखाली लढा दिलेला आहे. आणि लढा देत असताना अलीकडच्याच काळामध्ये या कामाला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर आमच्या या भागाचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय राजेंद्र भाऊजी तरस यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केली गेली आणि मीटिंग आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरली गेली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही सर्वच या ठिकाणी निलेश भाऊ असतील, मी असेल, हे स्वतः या आंदोलनाला जॉईन झालो. आणि खऱ्या अर्थानं 1997ला हे गाव महानगरपालिकेत गेल्यानंतर 2000ला ह्या गावाचा DP झाला. 2002ला प्रथमतः निवडणूक झाली. आणि आमचं दुर्भाग्य असं आहे, आजपर्यंत दुर्भाग्य, फक्त 2012ला आमचं थोडंसं समाधान व्यक्त झालं होतं, पण 2002 पासून तर 2024 आज 25 झाला. ह्या गावाला न्याय देण्याचं काम ना महानगरपालिकेने केलं ना कुठल्या लोकप्रतिनिधींनी केलं. हे फार मोठं दुःखाची गोष्ट आहे. आज ह्या भागातले लोक प्रत्येक समस्यासाठी स्वतःला कमजोर समजतात, पण अलीकडच्या काळामध्ये जे नेतृत्व तयार झालेलं आहे हे नेतृत्व न्याय देण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि ह्या नेतृत्वाच्या पाठीमागीतल्या लोकांनी राहिलं पाहिजे. 1997 पासून तर आज 2025पर्यंत आमचा वनवास कधी संपतो हे आम्हाला माहीत नाही. 2025ला संपतो काय याची आम्ही वाट बघतोय, पण खऱ्या अर्थानं ह्या प्रभागातले लोक त्याला दोषी आहेत. मी महानगरपालिकेला दोष देणार नाही, ह्या प्रभागातले लोक दोषी आहेत. तुम्ही ज्यांना मतदान करता तो तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा, महानगरपालिकेमध्ये प्रश्न मांडणारा कसा असावा. आज साईनगर मामुडीला आम्ही आंदोलन केलं राजेंद्र भाऊ तरस यांच्या नेतृत्वाखाली. त्या ठिकाणचा DP रस्ता तात्या 19B हा अद्यापपर्यंत जो DP रस्ता 12 मीटर होता तो नगरपालिकेनं डिमार्केशन पण त्याचं केलं नाही. आंदोलन केल्यानंतर त्यांना माहीत पडलं का हा रस्ता DP रस्ता आहे, त्यानंतर ते डिमार्केशनसाठी पत्र त्यांनी दिलं. हे जर कंडिशन इथली असेल तर काय गार्डन होणार आहे आणि काय विकास होणार आहे. आज केवीला सोसायटी 700 फ्लॅट आहे, राजारामनगर आहे, आजूबाजूच्या रावेच्या फार मोठ्या सोसायट्या झाल्या आहे. आता आमच्या माता भगिनी सांगितलं, आम्ही चिंचवडला राहिला होतो, चिंचवडला प्रदूषण होतं, त्याच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेण्यासाठी किवळे गावात आलो. आणि काय मिळालं आम्हाला, किवळे गावात आल्यानंतर कचरा वाहतूक केंद्र. म्हणजे त्या माऊलीची काल मी शोकांकिता ऐकत होतो की आम्ही चांगला श्वास घेण्यासाठी किवळे गावात आलो आणि किवळे गावात आल्यानंतर कचरा वाहतूक केंद्राला समोर गेलो. किती मोठं आमचं दुःख आहे. आम्ही ह्या भागातले सामाजिक कार्यकर्ते, आता
भविष्य काळामध्ये जे कोणी नगरसेवक होतील ते होतील, पण आम्ही सामाजिक कार्यकर्ते, जे आंदोलन कार्यकर्ते, एवढं दुःख की त्या मोकळ्या श्वास घेण्यासाठी आलं तिथं बघितलं तर कचरा वाहतूक केंद्र समोर आहे. या भागामधला कचरा वाहतूक केंद्रापासून सगळ्याच जे प्रॉब्लेम असतील, डीपी रस्ते असतील, गार्डन असतील, सर्वच असतील, अद्यापही महानगरपालिकेनं त्या ठिकाणी केलेलं नाही. कालच्या मिटिंगमध्ये राजेंद्रजी तरस, निलेश भाऊ तरस यांनी मुद्दा मांडला की तुम्ही 75 आरक्षण ताब्यात घेतले नाही, कचरा नेमकं वाहतूक केंद्राचा का तुम्ही घेतलेला आहे. नाही म्हणलं हम गार्डन करेंगे. अरे गार्डन करेंगे कब करेंगे. तर त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी गांभीर्यानं घेतलं पाहिजे. कचरा वाहतूक केंद्र मोठा जर बोर्ड लावला असता तर केविलेच्या सोसायटीच्या लोकांनी तो फ्लॅट खरेदी केला नसता. यांची लढाई चालू होती, आंबले साहेबांची, भोसले साहेबांची लढाई चालू होती, पण के विला सोसायटीचे 700 लोक याच्या चक्करमध्ये फसले नसते. हा इथला बिल्डर, संबंधित महापालिका आयुक्त, तो संजय कुलकर्णी पर्यावरणचा असेल, बांधकाम विभाग असेल, बांधकाम परवानगी विभाग असेल, हे सगळे हरामखोर या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. की अनेकांना वाटतं की सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे, झाल्या पाहिजे, पण आपण बघतो की या ठिकाणी 3 दिवसापासून शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत या आंदोलनाला पाठपुरावा करतात. आंदोलनकर्ते असतील, प्रशासन असेल किंवा या प्रभागाचे खासदार असतील, यांच्याशी संपर्क साधतात. निलेश भाऊ, काय सांगाल, काय 3 दिवसाची परिस्थिती आहे, कशा पद्धतीने नागरिकांचा रोष आहे? गेल्या काही दिवसापासून जो आपला कचरा डेपोचा प्रश्न होता, वर्षापासून म्हटलं तरी चालेल, परंतु या ठिकाणी 3 दिवसापासून जे आंदोलन चालू आहे, नागरिकांची जे कळकळ आहे की आम्ही 1 कोटीचा फ्लॅट देऊन या ठिकाणी जर आम्हाला कचरा डेपो उपलब्ध होत असेल तर आम्ही राहायचं कुठं. या ठिकाणी ज्याप्रमाणे इथे एक वयस्कर महिला आहे, त्यांचं वय जवळपास 72 वय आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही आयुष्याची जमापुंजी करून ह्या ठिकाणी फ्लॅट घेतलेला आहे, मग आम्हाला समोर गार्डन पाहिजे का ज्येष्ठ नागरिक संघासाठी काहीतरी विरंगुळा केंद्र पाहिजे. तर या ठिकाणी या चुकीच्या घटना होत्या आणि कोणता विचार करून यांनी एक कचरा संकलन या ठिकाणी उभारले. कारण की ह्या ठिकाणी आपण बघितलं तर गृह प्रकल्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, तर हा कचरा केंद्र या ठिकाणी हटवलं पाहिजे. जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत आमचे सर्व फ्लॅटधारक या ठिकाणी असेच ठामपणे उभे राहतील. ज्याप्रमाणे खासदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आंदोलन आता स्थगित करायला सांगितले, आम्ही त्यांच्या जे त्यांच्या कामावर जो विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही या ठिकाणी कुठेही तडा जाऊन न देता आम्ही आंदोलन हे मागे घेणार आहोत. नक्कीच आपण पाहतो की श्रेयंग आप्पा बारणे यांची उपस्थिती इथं लाभली आणि त्यांनी हे आंदोलन स्थगित करायला सांगितलं. ते स्वतः या नागरिकांना घेऊन आणि या लोकप्रतिनिधींचे समाजसेवक असतील या सर्वांना घेऊन आयुक्तांशी थेट संवाद साधणार आहेत आणि ह्याच्यावरती तोडगा निघेल अशी एक अपेक्षा बाळगतो. मी विकास कडलक, कॅमेरामॅन प्रतीक्षा. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। लोकशाही बळकट करण्यासाठी दिव्यांगांकडून भरभरून मतदान घेतले जाते, परंतु आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमच्या दिव्यांगांचा विचारच करत नसतील तर आम्ही मतदान तरी का करावे, असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आज शहरातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान कार्ड परत करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांनी ठिय्या आंदोलन केले. आमचे मतदान कार्ड परत घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा दिव्यांगांनी घेतला आहे. दिव्यांगाचा मतदानावर बहिष्कार, मतदानावर, नमस्कार. आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर यांना आज नांदेड शहर तथा संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांगांनी आपले मतदान कार्ड सुपूर्द करण्यासाठी आज इथे आलेले आहेत. मतदान कार्ड सुपूर्द करण्याचं कारण म्हणजे
आज लोकशाही बळकट करण्यासाठी दिव्यांगाकडून भरभरून मतदान करून घेतलं। आज देशाला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष पार पडले, परंतु अद्यापही दिव्यांग हा अंधारातच आहे। कुठला स्थानिक स्वराज्य संस्थेचा असेल, नागरी स्वराज्य संस्था असेल, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, यातील कुठल्याही लोकप्रतिनिधी सदस्यांनी दिव्यांगांचे प्रश्न हे सभागृहात मांडले नाही किंवा दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी पुढे आला नाही। आमची याच्याच निषेधार्थ, कारण आम्ही जर एवढं मतदान भरभर करून जर मतदान जर केलं तर आमचं मत वाया गेलं, कारण आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर आमचा विचारच करत नसतील तर आम्ही मतदान तरी का करावं। हा आम्ही सर्वांनी दिव्यांगांनी एकत्र असा विचार करून आज 25 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिनी आज आम्ही आमचे मतदान कार्ड हे जिल्हाधिकारी महोदयांना देण्यासाठी आलो। आज जिल्हाधिकारी महोदयांच्या ठिकाणावर वरून एक अधिकारी आले, त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं, परंतु त्यांनी म्हटले की हे मतदान कार्ड मी घेऊ शकत नाही, मला ते अधिकार नाहीत। आम्ही जोपर्यंत आमचे मतदान कार्ड आम्हाला जर आमचे मतदान करून घेतलं तर आमचं मतदान कार्ड परत घेण्यासाठी काय, आम्हाला जर मतदान कार्ड देऊ शकतात तर आमचं मतदान कार्ड घेऊ का शकत नाहीत। म्हणून आज आम्ही जोपर्यंत आम्हाला तो आजचे अधिकारी येणार नाहीत आणि आमचे मतदान कार्ड स्वीकारणार नाहीत किंवा आम्हाला लेखी काही देणार नाहीत, अशी वेळ किंवा आली किंवा यापुढे येणार नाही असे जोपर्यंत त्यांनी लेखी आम्हाला पत्र देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। देशातील राष्ट्रपती व पंतप्रधान हे भारतीय संविधानाने दिलेल्या मूल्यांवर व तत्वावर कार्य करीत असतात, म्हणूनच देशात सर्वोच्च स्थान भारतीय संविधानाला आहे, असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले। आदर्श गुरुकुल शिक्षण समूह पेठवडगाव येथे आयोजित संविधान महावाचन सप्ताहामध्ये ते बोलत होते। यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर, उपशिक्षणाधिकारी SK यादव, राज्यपाल नियुक्त बालराज्य मंडळ जिल्हा प्रधान न्यायालय सदस्य डॉक्टर शशिकांत कुरणे, भटक्या विमुक्त जाती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे आदी मान्यवर उपस्थित होते। आज खऱ्या अर्थानं आदर्श गुरुकुल विद्यालय या प्रशालेमध्ये एक चांगला उपक्रम आयोजित केला गेला। गेल्या वर्षीसुद्धा शिवचरित्राचं वाचन या ठिकाणी मुलांनी केलं होतं, त्यांना शिवचरित्र भेट देण्यात आलं। यावर्षी संविधानाचं वाचन, हर मन संविधान हा उपक्रम आयोजित केला आणि ज्याची गरज होती अशा उपक्रमाचं नियोजन या ठिकाणी घुगरे सर आणि घुगरे मॅडम यांनी केली। यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थानं मी दाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, कारण आज प्रत्येकानं संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। संविधानाची माहिती प्रत्येकाच असणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी लोकशाही असेल, मतदार असेल, यांच्या हक्काच्या संरक्षणासाठीच खऱ्या अर्थानं संविधानाचा अभ्यास झाला पाहिजे, त्याचा प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे। आणि या निमित्तानं या विद्यालयाला सुद्धा मी शुभेच्छा देतो की एक चांगल्या प्रकारचं संस्कार केंद्र उभा करण्याची भूमिका कोल्हापूरच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण केलीत, कारण महाराष्ट्रातला हा पहिला उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं वाचन सोहळा संपन्न होतो आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज, आदर्श विद्यानिकेतन मिंचे आणि ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव या तिन्ही शाळांच्या वतीनं 20 तारखेपासून आज 25 तारखेपर्यंत 7 दिवसासाठी हा संविधान महावाचन सप्ताह साजरा केला जातो आहे। आणि या संविधान महावाचन सप्ताहासाठी कोल्हापुरातीलच काय पण संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी, संघटनांनी, त्याचबरोबर नागरिकांनी, पालकांनी प्रचंड अशी या ठिकाणी भेट देऊन आम्हाला आमच्या पाठीवरती शाबासकी दिलेली आहे। खरं पाहिलं तर आम्हा शिक्षकांची जबाबदारी आहे की हे संविधान विद्यार्थ्यांच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याची, आणि हाच उद्देश ठेवून मोदी साहेबांचा हर घर संविधान हा नारा घेऊन आम्ही ही पुढं वाटचाल करत आहोत। आणि आज मुलांनी ही घटना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। घटनेतील प्रत्येक घटक, मग मूलभूत कर्तव्य असतील किंबहुना जबाबदाऱ्या असतील, अधिकार असतील, ही घटना समजून घेण्याचं काम ही मुलं आज करतायत। आणि मला अभिमान वाटतो आहे की ही पिढी जर अशा पद्धतीनं घडत गेली तर भावी या भारताचे नागरिक हे सुजाण नागरिक बनतील आणि या भारताला पुन्हा एकदा ताकदीनं जगाच्या पाठीवर पुढं घेऊन जातील। यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे। तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीशी राहून जे काही पाठबळ दिलं म्हणून तर असा उपक्रम आम्हाला घेता आला, याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या सर्व माझ्या नव्या पिढीला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।
हे संस्थापक ज्यांची संकल्पना आहे आदर्श गुरुकुल शाळेच्या मध्ये हा उपक्रम राबवला त्यासाठी त्यांचं अभिनंदन करेल. कारण आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि या शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती घटना आहे. आपल्या आयुष्यातली सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ईच अँड एव्हरी गोष्ट जी आपण करतो, जे आपण बोलतो, जे आपण अंमलबजावणी करतो किंवा कुठलाही निर्णय घेतो, ह्या सगळ्याचा बेस म्हणजे घटना आहे. त्यामुळे घटना जितकी जास्त चांगली प्रत्येकाला समजेल तितकं त्याचं आयुष्य अधिक मी म्हणेल चांगल्या दर्जाचं होईल. असं चांगल्या दर्जाचं आयुष्य विद्यार्थ्यांना देणं किंवा त्या पद्धतीचा संस्कार मुलांवर करणं ही खरं तर शाळेची मूलभूत जबाबदारी आहे आणि ही इतक्या चांगल्या पद्धतीने ते पेलतायत हे माझ्यासाठी शिक्षण अधिकारी म्हणून खूप कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे मी शाळेचं या उपक्रमाबद्दल खूप अभिनंदन करेल आणि आभारही मानेल. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं